भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांवर आता गुरुद्वारातले हे सेवक चिडलेले आहेत। गुरुद्वारामध्ये पाया पडल्यानंतर फोटो काढण्यासाठी जे.पी. नड्डा उभे राहिले आणि त्यानंतर कीर्तनात व्यत्यय येत असल्याने सेवकांनी नड्डांना बाहेर जाण्याची विनंती केली। ठाण्याच्या 3 हात नाक्याजवळील गुरुद्वारामधली ही घटना आहे। गुरु नानक जयंती निमित्त जे.पी. नड्डा हे गुरुद्वारामध्ये गेले होते आणि तिथे हा सगळा प्रकार घडलाय। त्यांच्यासोबत संजय केळकर, संजय वाघुले, निरंजन डावकर यांनाही या सेवकांनी आता बाहेर जाण्यास सांगितलं होतं। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर। सध्या आपल्या सोबत आहे अक्षय। जे.पी. नड्डा हे आज ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत आणि ठाण्यामध्ये येत असताना आधी ते गुरुद्वारामध्ये गेले होते। अगदी नाक्याच्या बाजूला हा सर्वात जुना असा गुरुद्वारा आहे आणि त्याच ठिकाणी गेलेले असताना त्यांचं पाया पडून झाल्यानंतर दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी आधीपासूनच आज गुरु नानक जयंतीचे कीर्तन सुरू होतं। मात्र त्या कीर्तनामध्ये थोडासा व्यत्यय आला, डिस्टर्बन्स आला आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे सेवक होते त्यांनी जे.पी. नड्डा यांना बाहेर जाण्याची विनंती केली, कारण की त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम हे त्याच ठिकाणी सुरू होते आणि त्यामुळे त्या गुरुद्वाराच्या बाहेर जाण्याची विनंती त्या सेवकांनी त्यांना केली आणि जे.पी. नड्डा यांनी देखील त्यांच्याबरोबरचे जे इतर नेते होते त्यांच्यासोबत लगेच बाहेर जाण्याचा मार्ग जो आहे तो स्वीकारला होता। आणि आता सध्या जे.पी. नड्डा जे आहे ते ठाण्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलत आहेत, उपस्थित आहेत। बुद्धिजीवींचा कार्यक्रम आहे। मात्र थोड्या वेळापूर्वी ही जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये गुरुद्वाराचे सेवक हे जे.पी. नड्डा यांच्यावर चिडलेले आपल्याला बघायला मिळाले। नक्कीच धन्यवाद अक्षय, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।